तर तो विद्यार्थी MBBS होऊ शकत नाही, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। तुम्ही एक रिपीट करा, 2, 3, 4 रिपीट जरी केले तरी तो विद्यार्थी MBBS होऊ शकत नाही। पालक मित्रांनो, आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन सारखे अनेक प्रकारचे रोग आढळून येतात। ट्युशन एरियामधलं विश्वासू चॅनल म्हणून माझ्या चॅनलकडे बघता सर्व माहिती देणार आहे खुफिया, जी माहिती ऐकल्यानंतर तुमचे संपूर्ण डाउट्स क्लिअर होऊन जातील। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। खूप दिवसानंतर मी यूट्यूबला व्हिडिओ बनवत आहे। आज ट्युशन एरियामध्ये सहज आलतो मी, तर बघूयात नेमकं ट्युशन एरियामध्ये काय चालू आहे। इथं तुम्हाला अशी माहिती देणार आहे खुफिया, जी माहिती ऐकल्यानंतर तुमचे संपूर्ण डाउट्स क्लिअर होऊन जातील। तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, नीटचा पेपर जवळ येत आहे। माझं एकच ॲडवाइस राहील तुम्हाला, माझा हा खूप दिवसांचा एक्सपिरियन्स आहे आणि असे खूप सारे विद्यार्थी मला ट्युशन एरियामध्ये भेटतात, पॅरेंट्सचे कॉल येतात। आता रिसेंटली काल का परवाच मला एका पॅरेंटचा कॉल आलता, ते त्यांची प्रॉब्लेम असं सांगत होते जसं काही माझ्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे। म्हणजे ट्युशन एरियामधलं विश्वासू चॅनल म्हणून माझ्या चॅनलकडे बघतात सर्वजण, आणि आजकाल ट्युशन एरियामध्ये पण खूप सारी फॅन फॉलोइंग माझी वाढत चालली आहे। मी कधी कधी स्वतःला म्हणतो की यार, मी खामखाही डिप्रेशन में चला जाता हूँ, जबकि इतने सारे मेरे चाहने वाले हैं ट्यूशन एरिया में और पेरेंट्सचा विश्वास पण माझ्या चॅनलवरती। तर आता माझी ॲडवाइस एकच राहील की तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स जमा करायला चालू करा। म्हणजे कुणाचं आधार लिंक नसतं, कुणाचं ते APPAR अपार कार्ड ID असं काहीतरी, सर्व डॉक्युमेंट्स ह्या गोष्टी क्लिअर ठेवा। कास्ट सर्टिफिकेट असेल, अजून जे काय डॉक्युमेंट्स लागतील, तुमचं आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो वगैरे, ह्या गोष्टी सर्व क्लिअर ठेवा। कारण आता उद्याच JEEचा पेपर आहे आणि नीटचा पण पेपर जवळ येत आहे, तर ह्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत। पालक मित्रांनो, आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन सारखे अनेक प्रकारचे रोग आढळून येत आहेत। हे रोग म्हणजे आता काय झाले, जनरेशन खूप जास्त चेंज झाली। आधी सारखे सर्दी, खोकला, ताप सारखे गोष्टी आता जास्त दिसत नाहीत आपल्याला। आता अशा प्रकारचे रोग मार्केटमध्ये आलेले आहेत। ते कोरोना व्हायरस जसा आलता तशा प्रकारचे रोग आलेले आहेत। तर तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो मी की तुमच्या पाल्याला जास्त प्रेशर देऊ नका। त्याची जर कॅपॅसिटी नसेल नीट क्रॅक करायची, तुम्ही त्याला तरी पण त्याचं एक्सप्लॉयटेशन करत असताना, ते एक लेयर कोंबडी नसते का आपले, एक पोल्ट्री फार्ममध्ये एक लेयर कोंबडी असते, त्याला की इंजेक्शन देऊन त्याच्यामधनं ते मग अंडे जास्त प्रकारे कशा प्रकारे वाढताल त्याचे, ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या पाल्याच्या लाईफ सोबत करू नका, हेच माझं निवेदन आहे। आजकालच्या पॅरेंट्समध्ये खूप जास्त मोठा प्रॉब्लेम बघायला भेटतो, ते म्हणजे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स। प्रिय पालक मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी की तुमचा विद्यार्थी जर MBBSच्या लेवलचा नसेल, त्याचा ब्रेन त्या प्रकारे डेव्हलपमेंट झाला नसेल त्याच्या ब्रेनची, तर तो विद्यार्थी MBBS होऊ शकत नाही, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। तुम्ही एक रिपीट करा, 2, 3, 4 रिपीट जरी केले तरी तो विद्यार्थी MBBS होऊ शकत नाही। ट्युशन एरिया लातूरमध्ये मी अशा प्रकारचे विद्यार्थी पाहिलेले आहेत जे की 4 ते 5 रिपीट करून देखील अजून त्यांची प्लॅनिंग आहे की रिपीट करायचं। म्हणजे ज्या वेळेस मी तर आत्ता एक विद्यार्थ्याला भेटलो, तो 2020 पासून नीटची तयारी करतोय, तरी पण अजून देखील त्याचं MBBSला सिलेक्शन झालेलं नाही। पॅरेंट्सनी या गोष्टीची खूप काळजी घेतली पाहिजे की आपल्या विद्यार्थ्याचं एज वाढत चाललंय आणि आपल्या विद्यार्थ्याला खरंच ते त्या फील्डमध्ये काम करायचंय का। म्हणजे काय काय पॅरेंट्स असं झालंय, ते राहुल गांधींची ती मशीन नव्हती का, ती इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, अशा प्रकारे पॅरेंट्स झालेले। पॅरेंट्सला वाटतं की ट्युशन एरियामधील क्लासेसवाल्यांचा बँकमध्ये पैसे टाकल्याने आपला विद्यार्थी MBBSला लागेल, पण ह्या गोष्टी एक मिथ आहेत। तुमच्या विद्यार्थ्याची जर कॅपॅसिटी नसेल, त्याच्या मनामध्ये जर नसेल MBBS करायचं, तर तुम्ही त्याला 10 लाखाचं ट्युशन लावा किंवा 5 लाखाचं किंवा 20 लाखाचं, तो विद्यार्थी कधी देखील MBBS होऊ शकत नाही। तर नीट ॲस्पिरंट्सच्या रिलेटिव्हला एक माझी गोष्ट सांगायची की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये जास्त इंटरफेअर करा। नीट ॲस्पिरंट तो लातूरमध्ये काय करतोय किंवा त्यांनी किती पैसे खर्च केलेत, ह्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष न दिलेलं बरं राहील। कारण आजकाल मी पाहतोय की ज्यांचे मुलं ट्युशन एरियामध्ये येऊन नशा करतात, टपोरीवणी गाडीवरती फिरतात, त्यांचे पॅरेंट्स दुसऱ्यांच्या मुलांना किंवा दुसऱ्यांच्या जे अभ्यास करतात त्यांच्याबद्दल एक निगेटिव्ह इमेज तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा प्रकारच्या रिलेटिव्हजला माझं एकच म्हणणं आहे की अपनी थाली में देखो की मेरे लिए क्या बना है, दूसरे की थाली में झाककर मत देखिए। तर हा होता प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ। पालकांना किंवा विद्यार्थ्यांना, अपकमिंग स्टुडंट्सला ट्युशन एरिया लातूरबद्दल कसल्याही प्रकारची माहिती, काही देखील त्यांचा डाऊट असेल, ते डिप्रेशनमध्ये असतील किंवा त्यांना कुठलं काय चांगल्या गोष्टी ट्युशन एरियाबद्दल जाणून घ्यायच्या असतील, तर माझा नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील माझा नंबर आहे,
इंस्टाग्राम तुम्ही माझं व्हिजिट करू शकता आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावरती आपण खूप इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट इथून पुढं पोस्ट करणार आहोत. थँक्यू सो मच.